घाटी चटणी हे नाव तर तुम्ही ऐकलं असेल, पण ही बनवतात कशी? हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन स्टाईल घाटी चटणी, जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि स्पेशली साताऱ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बनवली जाते. दरवर्षी आम्ही बनवतो आणि ह्यासाठी खूप सारे मसाले लागतात. तर त्यासाठी काय काय मसाले लागतात, कशी बनते, त्याची प्रोसेस काय आहे, हे सर्व आज मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. 2 किलो मिरच्यांसाठी आम्ही 2.5 किलो कांदा वापरलेला आहे. कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं. तेल टाकत टाकत आपल्याला कांदा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. आणि चटणी करताना मला सगळ्यात मोठं टेन्शन हे कांदा चिरण्याचं असतं, कारण डोळ्यातून खूप पाणी येतं. 2 3 4 5 हे टोटल 25 मसाले आहेत आणि हे आम्ही 2 किलो मिरचीच्या अंदाजाने आम्हाला दुकानदारानेच दिलेले. ह्यातले काही मसाले असे आहेत ज्यांची नावही आम्हाला माहिती नाही, तर त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. आता इथे भाजायचे मसाले आहेत ते वेगळे ठेवणार आहे आणि जे मसाले असेच कच्चे टाकायचे आहेत चटणीमध्ये ते सेपरेट ठेवणार आहे. हे नाकेसर आहे. आई तोपर्यंत खोबऱ्याचे काप करून घेते. आपल्याला चटणीमध्ये खोबऱ्याचे काप सुद्धा लागणार आहेत. शहाजिरे, जिरे चाळून घ्यायचे, स्वच्छ करायचे. हा मसाला आपण सेपरेटली उन्हामध्ये वाळत घालत आहे, कारण मसाला सुकल्यानंतर लवकर बारीक होतो. चला, आता खोबऱ्याचे काप पण करून झालेले आहेत. कांदा इथे शिजलेला आहे. आता आपण सेपरेट काढलेले तळून घ्यायचे मसाले एक एक करून तळून घेणार आहे. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही बघू शकता. हे हिंग आहे, हे लालसर होईपर्यंत तळायचंय. बडीशेप तळून घेत आहे. अगदी कमी तेलामध्ये आपण सर्व काही तळून घ्यायचं आहे. आता तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ पटकन लाल होतात म्हणून फास्टमध्ये एकदम भाजून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. खसखस लगेचच करपते म्हणून खसखस पण पटकन काढून घ्यायची आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची तेलामध्ये. ह्याला काय म्हणतात हे मला माहिती नाहीये, पण हेही तेलामध्ये तळून घ्यायचं. ह्याला सुद्धा काय म्हणतात माहिती नाहीये, पण हेही तेलामध्ये तळून घ्यायचं. हे आहे जायफळ. वेलची सुद्धा तेलामध्ये तळायची. मी इथं जे काही मसाले घेतलेले ते स्टेप बाय स्टेप कसे तळून घेतले ते दाखवते. मेथी थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायची. सुंठ सुद्धा व्यवस्थित लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळायची. तमालपत्र तेलामध्ये तळत आहे, पण हे तेलात टाकल्या लगेचच लाल होत आहेत म्हणून पटापट काढून घ्यावे लागत आहेत. आणि हे कशाचं तरी फूल आहे, हे पण मी भाजून घेते तेलामध्ये. आता आपल्याला हळकुंड तळून घ्यायचे आहेत. ह्या हळकुंडांची साईज आता छोटी आहे, पण जेव्हा तेल गरम होईल आणि हे पूर्णपणे तळून होतील तेव्हा ह्याची साईज मोठी होईल. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि हे हळकुंड आणि धने जे आपण अजून भाजणार आहोत हे दोन्हीही वेगळं ठेवायचे आणि ते मिरचीमध्ये टाकायचे. इथे तुम्ही बघू शकता की किती छोटं होतं हळकुंड, पण आता हे तळल्यानंतर केवढं मोठं झालेलं आहे. ह्याचाच अर्थ हे तळून झालेलं आहे, म्हणून आता मी हे बंद करते. धना लालसर होईपर्यंत कमी तेलामध्येच भाजून घ्यायचा आणि सेपरेट काढून ठेवायचा. आता हा भाजून घेतलेला जो मसाला आहे तो आपण एका डब्यामध्ये काढून घ्यायचा, कारण आपल्याला हे सर्व डंकामध्ये घेऊन जायचंय, म्हणून हे सर्व एकत्र भाजून ठेवायचंय. हे सर्व एकत्र ठेवायचंय म्हणून हा भाजलेला सर्व मसाला आपण एका डब्यामध्ये भरतो. खोबरं लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि हे पण आपल्याला सेपरेट ठेवायचे. कांदा, लसूण आणि खोबरं ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत. तर आता इथे आम्ही सर्व गोष्टी भरलेल्या आहेत. तळलेलं खोबरं, तळलेला सर्व जो काही मसाला होता, हळकुंड आणि धना हे 2 सेपरेट ठेवले आणि ह्यामध्ये आहे तळलेलं खोबरं आणि ह्या पिशवीमध्ये आहे मोठं मीठ. हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे मोठं मीठ आहे. हे उन्हामध्ये वाळवून मी ठेवलं. आता हे सर्व आम्ही पॅक करणार, हे डबे पॅक करणार
लाल मिरच्या वर उन्हामध्ये वाळत घातलेल्या आहेत त्या आपण घेणार आणि हे सर्व घेऊन आम्ही चाललो आहे आता डंकामध्ये, जिथे आम्ही चटणी बनवणार आहे प्रॉपर. लाल मिरच्यांची देठं काढून ह्या 2 ते 3 दिवस आम्ही सलग उन्हामध्ये वाळवत होतो आणि ह्या खडखडीत सुकलेल्या आहेत. आता आम्ही ह्या एका पोत्यामध्ये भरून हे सर्व डंकामध्ये घेऊन चाललोय. आता तुम्ही ते बघू शकताय, मिरच्यांमध्येच आम्ही इथे धना आणि हळकुंड पण टाकलेला आहे. तर हे असं सगळं सेपरेट ठेवल्यानंतर डंकामध्ये गेल्यानंतर चटणी बनवायला त्यांना पण इझी जातं, म्हणून हे असं सेपरेट आम्ही ठेवतो. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण चटणी बनवतोय तेव्हा पाण्यापासून तिला लांब ठेवायची, म्हणजे एकही थेंब पाण्याचा त्यामध्ये कुठेही पडला नाही पाहिजे, किंवा जी काही तुम्ही भांडी वापरणार आहे चटणी बनवायला ती सुद्धा सगळी कोरडी पाहिजे, त्यामध्येही पाणी नाही पाहिजे. मिरच्या पूर्ण सुकलेल्या पाहिजेत, लसूणही पूर्ण सुका पाहिजे, ओला नको. आणि खोबरं किंवा मीठ हे सर्व वाळवूनच घ्यायचं आहे, म्हणजेच जास्त दिवस तुमची चटणी टिकू शकते. सो आता आम्ही चाललेलो आहे डंकामध्ये, तिथे भेटूयात. मिरची आणि सर्व जे काही मसाले आहेत त्यांचं वजन केलं जातं आणि मग टोटल किती किलो भरलंय त्यानुसार ते पैसे. मिरच्या, हळकुंड आणि धने हे पहिल्यांदा डंकामध्ये गेलेलं आहे आणि आता कुटायची प्रोसिजर सुरू झालेली आहे. आपण भाजलेला जो मसाला होता तो आता डंकामध्ये गेला आहे आणि तोही मिरच्यांसोबतच कुटून घ्यायचा चाललेला आहे. आता मोठं मीठ सुद्धा मिरच्यांमध्ये टाकत आहेत. मिरची पूर्ण बारीक झाल्यानंतर 2 ते 3 वेळा चाळून घेतली जाते आणि जे काही मोठे अजून पार्टिकल राहिलेले आहेत ते पुन्हा एकदा डंकामध्ये टाकून बारीक कुटून घेतले जातात. मिरची पूर्ण बारीक कुटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं, शिजवून घेतलेला कांदा आणि लसूण हे सर्व परत डंकामध्ये टाकतात आणि चटणीसोबत ते कुटून घेतात, तेव्हा आपली प्रॉपर चटणी बनते. आणि तेवढी तयारी करून सुद्धा आमचा लसूण सोलून झालेला नाही आहे, म्हणून आम्ही आता इथे येऊनच तो सोलत बसलो. आणि फायनली आपली चटणी तयार झालेली आहे. खोबरं, कांदा आणि लसूण हे चटणीमध्ये टाकल्यामुळं चटणीमध्ये गुठळ्या होतात, त्या हाताने फोडून घ्यायच्या आणि चटणी काचेच्या भरणीमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवायची, ज्यामध्ये पाणी जाणार नाही आणि व्यवस्थित राहील. तर अशी जर तुम्ही चटणी स्टोअर करून ठेवली तर ती भरपूर दिवस टिकते. आम्हाला ही चटणी वर्षभर जाते, कारण आम्ही प्रत्येक कालवणामध्ये भाजीमध्ये ही चटणी वापरतो. आणि सातारकरांचं जेवण ह्या घाटी चटणीशिवाय अपूर्ण आहे, म्हणून आम्हाला ही दरवर्षी बनवावीच लागते. सो ही चटणीची प्रोसिजर तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.